जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोविड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्हाला काय जवळ करतील। 40 वर्षात त्यांनी या तालुक्याला फक्त धाक आणि दडपशाही दिली। विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःला मिरवून घेतले। युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देऊ न शकणाऱ्यांना या निवडणुकीतून धडा शिकवा। हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। भारतातील कर्नाटक, केरळ, गुजरात राज्यात सहकारी पतसंस्था चळवळ अग्रेसर आहे। महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ इतर राज्यांपेक्षा सक्षम असून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीचे नेतृत्व काका कोयटे यांच्याकडे असल्यामुळे हे शक्य झाले आहे। याचा कोपरगावकरांना अभिमान वाटला पाहिजे। समता पतसंस्थेतील न्यायपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत ऐकत होतो। प्रत्यक्षात समता पतसंस्थेला भेट देऊन ते अनुभवले। समतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आदर्श देशातील सहकारी चळवळीने घ्यावा, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जनता या आजी माजी लोकप्रतिनिधींना वैतागली असून जनतेला एक पर्याय हवा होता। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून त्यांना पर्याय मिळाला असून मतदारसंघातील मतदार निश्चितच एक कामाचा व हक्काचा माणूस म्हणून मला साथ देणार असल्याचे प्रतिपादन राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे परिवर्तन आघाडीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब म्हसे यांनी केले। जे घाई करतात ते फसवे असतात। अशा वेळी आपण अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना आपली व्यक्तिगत माहिती पुरवतो आणि याच ठिकाणी आपण फसले जातो। असे अनेक महाठग असून 800 फसव्या वेबसाईट समाज माध्यमांवर आल्या आहेत। आपले आरोग्य, आर्थिक, व्यक्तिगत विषयक डाटा गुगलकडे आहे। आपण याबाबत काळजी बाळगायला हवी। जे सतर्क आहेत तीच माणसे या फसवणुकी प्रक्रियेतून वाचली जातील व आर्टिफिशियल आभासी जगापासून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे। आपण काळजी घेत नसल्याने अकाउंट व्हेरीफाय प्रायव्हसीच राहिली नाहीये, अशी खंत सायबर गुन्हेगारी विश्लेषक तथा स्तंभलेखक CA शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केली आहे। पाथर्डी शेवगाव मतदारसंघाची विकासात झालेली पिछेहाट व येणाऱ्या काळात सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करावी अशा कार्यकर्त्यांच्या आग्रहांमुळे मी ही उमेदवारी करत आहे। मागील 10 वर्षाच्या काळात विरोधी उमेदवाराने विकासाची पुरती वाट लावली आहे। तालुक्यातील पुन्हा विकास पर्व उभे करण्यासाठी व हरवलेले गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांगीण प्रचारात सक्रिय होऊन विजयी करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बात। मी नगर दक्षिणेत युवराजचा करेक्ट कार्यक्रम केला। आता वेळ तुमची आहे। तुम्ही देखील घमेंडीत राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवा आणि एक युवक व सर्जनशील नेतृत्व असलेल्या हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केले। महाविकास अधिकृत आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। आम्ही जे बोलतो तेच करतो। निळवंडे पाण्याच्या बाबतीत सुद्धा पाणी आणण्याने दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवलाय। या प्रश्नावरून केवळ आमची बदनामी केली गेली, परंतु 4 वेळा मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या शरद पवारांना हा प्रश्न सोडवता का आला नाही याचे उत्तर त्यांनी कधीतरी दिले पाहिजे, असे थेट आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। केलवड येथील महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नामदार विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले। साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आलेल्या ठरावानुसार तसेच तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर साई मंदिर व परिसरातील फुले विक्रीस उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यांचे मोठे यश मानले जात आहे।
अकोले विधानसभा मतदारसंघातील 1372 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण सत्र बुधवारी पार पडले। या प्रशिक्षण सत्रास आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली। द्वारकामाई मंगल कार्यालय येथे अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले। दुपारच्या सत्रास अगस्ती विद्यालय येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। राहुरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे राहुरी खऱ्या अर्थाने दहशतमुक्त होण्याचे काम माझ्या विजयाने 23 तारखेला होणार आहे वर्तिगे असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला। बुधवारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले व भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरुणाईने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।